नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, आरआरबी कडून म्हणजे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कडून एएलपीच्या म्हणजे असिस्टंट लोको पायलटच्या 2026 साठीच्या वॅकन्सीज आलेल्या आहेत. जवळपास 11,000 वॅकन्सीज आहेत. तर वेगवेगळ्या झोन्स मध्ये या वॅकन्सीज आहेत. सर्वात महत्वाचं कन्फ्युजन विद्यार्थ्यांचं हे आहे की सर, आम्ही फॉर्म भरताना कुठल्या झोन मधून तो फॉर्म भरावा, राईट, जेणेकरून सिलेक्शनचे चान्स थोडे जास्त राहतील आणि आम्हाला आमच्या मनासारखी पोस्टिंग मिळू शकते. मनासारखी म्हणजे काय? महाराष्ट्रीयन विद्यार्थी असतील तर मग त्यांची अपेक्षा काय राहते की महाराष्ट्रामध्येच पोस्टिंग मिळावी, कारण रेल्वे म्हटलं की संपूर्ण देशामधलं नेटवर्क आहे. मला माझ्या महाराष्ट्रामध्येच राहायचं असं असेल, किंवा मग माझ्या भागापर्यंतच, जसं की काही जण तेलंगणा साईडला त्यांचं गाव आहे, राईट, तर मग त्यांना तिकडला भाग म्हणजे फार पुणे मुंबईपेक्षा त्यांना तिकडला भाग थोडासा जवळ पडतो. मग त्यांना त्या भागामध्ये जर पोस्टिंग हवी असेल, त्या भागामध्ये त्यांना त्यांचं करिअर करायचं असेल, हे सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी आपण या व्हिडिओजमध्ये कुठल्या झोनमध्ये किती वॅकन्सीज आहे, कुठून अप्लाय करायचं, हे सर्व समजून घेणार आहोत. चला, आपली एक असिस्टंट लोको पायलटची सीबीटी 1 सीबीटी 2 अशा दोन सीबीटी होणार आहे. आपली सीबीटी 1 आणि सीबीटी 2 साठी जी आहे ते बॅच आहेत, राईट, आणि त्या बॅचचे ऍडमिशन चालू आहेत. रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बॅच आहे. बघा, आता तुम्हाला माहिती आहे की सीबीटी 2 मध्ये दोन पार्ट आहेत, पार्ट ए आणि पार्ट बी. पार्ट बी जो आहे तो क्वालिफाईंग आहे. त्यामध्ये तुम्हाला टेक्निकल पोर्शन घ्यायचा आहे, ज्याच्यात की तुम्हाला तुमच्या ब्रँच नुसार आयटीआयची ट्रेड सिलेक्ट करायची आहे. मग तुम्ही म्हणाल सर, माझी ही ब्रँच आहे, इलेक्ट्रिकल आहे, तर मी कुठला ट्रेड सिलेक्ट केला पाहिजे? ते यासाठीचा मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. तो व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे पहा, त्याच्यामध्ये मी पूर्ण ऍड एक्सप्लेन केलेली आहे, राईट. तर वेगवेगळ्या ज्या ट्रेड्स आहेत, फिटर, मेकॅनिक मोटर व्हेकल, ट्रॅक्टर मेकॅनिक, मेकॅनिक डिझेल टर्नर, मशिनिस्ट गायडर, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक, इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग, अशा 10 ट्रेड साठीचा जो क्वालिफाईंगचा पार्ट बी चा पोर्शन आहे, त्याचा कोर्स आपल्याकडे ऑलरेडी रेकॉर्डेड आहे. त्याचसोबत सीबीटी 1 आणि सीबीटी 2 चा सुद्धा पोर्शन अवेलेबल असणार आहे, राईट. लेक्चरच्या नोट्स तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल मिळतील. मेगा टेस्ट सिरीज आहे, एमसीक्यू सेशन्स आहे, अनलिमिटेड व्ह्यूज आहेत, राईट. ऍप आपला डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे. ऍप डाउनलोड करा आणि लगेच कोर्स ऍक्सेस करायला सुरुवात करा. बघा, बराचसा वेळ आहे आपल्याकडे प्रिपरेशनला, राईट. किती जागा आहेत? तर 11,127 जागा आहेत. किती? 11,127 जागा. आणि त्यासाठी अप्लाय करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे तुमची 14 जून 2026. ही तुमची रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकता. नंतर एक्झामचा शेड्यूल सेपरेट येतो. बघा, आता कोणत्या वर्षी किती वॅकन्सी झाल्या? 2014 ला आलती, तेव्हा ती 26,000 वॅकन्सीज होत्या. नंतर डायरेक्ट 2018 ला आले, तेव्हा 27,795 वॅकन्सीज होत्या. त्यानंतर 2024 ला डायरेक्ट आली, त्यावेळेस 18,799 वॅकन्सीज होत्या. त्यानंतर 2025 ला आली 9,970, 2026 ला 11,127. तुम्ही म्हणाल सर, आता वॅकन्सीज कमी झाले. अरे मित्रा, तेव्हा 4-4, 5-5 वर्षांनी ऍड यायची, म्हणून त्या जास्त वॅकन्सीज वाटायच्या. आता दरवर्षी ऍड येणं गव्हर्नमेंटनं सांगितलेलं आहे की आम्ही दरवर्षी एएलपी ची ऍड काढू, आरआरबी कडून ऍड येत राहतील, ज्युनियर इंजिनियर, टेक्निशियन, एएलपी या सर्वांच्या. क्लिअर? तर आता 2025 नंतर आता 2026 ला ती ऍड आली. 11,127 पदाची ऍड आहे. हे वेगवेगळे आरआरबीज आहेत आणि हे वेगवेगळे झोन आहेत, त्यांच्या असलेल्या या वॅकन्सीज आहेत, राईट. जसं की तुम्हाला आता आपण बघितलं, महाराष्ट्र मुख्यतः 3 झोन मध्ये महाराष्ट्र म्हणजे 3 आरआरबीच्या अंडर महाराष्ट्र तसा तर येतो. एक आरआरबी मुंबई, राईट, त्यानंतर आरआरबी बिलासपूर आणि त्यानंतर आरआरबी सिकंदराबाद. आता याच्यामध्ये एक कॉमन गोष्ट दिसेल तुम्हाला, एससीआर साऊथ सेंट्रल रेल्वे. इथंही साऊथ सेंट्रल रेल्वे आहे आणि इथं सेंट्रल रेल्वे आहे. क्लिअर? इथं काय? सेंट्रल रेल्वे आहे. आता बघा, तुम्ही बिलासपूर मध्ये बघितलं सेंट्रल रेल्वे, नागपूर वगैरेचा भाग तो, ओके. त्यानंतर साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे, साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे याचं हेडक्वार्टर बिलासपूर मध्ये आहे. सेंट्रल रेल्वेच्या आरआरबी बिलासपूरच्या अंडर 322 जागा आहेत आणि साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वेचा 200 जागा आहे टोटल जागा. त्यानंतर मुंबईला आल्या तर हे सेंट्रल रेल्वे आहे. क्लिअर? 1,078 जागा. त्यानंतर तुमच्या साऊथ सेंट्रल रेल्वे आहे 78 जागा, राईट. त्यानंतर वेस्टर्न रेल्वे आहे, त्याच्या 37 जागा. क्लिअर? त्यानंतर तुमचा आरआरबी सिकंदराबाद,
ईस्ट कोस्ट रेल्वे याच्यामध्ये एक दिलेला आहे, त्याच्या 824 जागा आहेत. ओके, आता या ईस्ट कोस्ट रेल्वेमध्ये आपला महाराष्ट्रातला थोडा सुद्धा भाग येत नाही, पण तो सिकंदराबाद मध्ये आहे. RRB सिकंदराबादच्या आपला भाग जो येतो मराठवाड्याचा स्पेसिफिकली तो साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये येतो, ज्याच्या 596 जागा आहे सिकंदराबादच्या अंदर. म्हणजे काही तेलंगणाचा भाग, त्यानंतर बराचसा मराठवाड्याचा भाग म्हणजे नांदेड, जालना, छत्रपती संभाजीनगर, राईट, याचा साऊथ सेंट्रल रेल्वेमध्ये सिकंदराबादच्या अंडर हा भाग येतो. मी त्याची लिस्ट पण केलेली आहे बघा. टोटल 11,127 वॅकन्सी ज्या आहेत ना, अनरिझर्व्ह कॅटेगरीला 4,860, SC कॅटेगरीला 1,746, ST ला 919, OBC ला 2,598, EWS ला 1,004. या सर्व वॅकन्सीसाठी तुम्ही इलिजिबल नाहीत मित्रो, राईट. दिसायला आकडा तो तसा दिसतो, पण प्रत्येकाला एक झोन सिलेक्ट करायचा आहे, राईट. म्हणजे तुम्हाला तुमचं एक RRB थ्रू तुमचा फॉर्म चाललाय. आता मुंबई मधल्या ज्या जागा आहेत ना, त्या सर्व जागांसाठी तुम्ही इलिजिबल आहात, राईट. हे इथं यांनी थोडस जरा हे चूक केली, टोटल वॅकन्सीज टाकल्या. मुंबईच्या ह्या वॅकन्सीज अनरिझर्व्ह कॅटेगरीसाठी, राईट. SC कॅटेगरीसाठी ह्या वॅकन्सीज आहेत, ST साठी ह्या वॅकन्सीज आहेत, OBC साठी ह्या वॅकन्सीज आहेत, EWS साठी ह्या वॅकन्सीज आहेत. टोटल 1,078 वॅकन्सीज किती दिलेल्या आहेत RRB मुंबईसाठी? 1,078. ओके, सेंट्रल रेल्वेसाठी 1,078, साऊथ सेंट्रलसाठी 78, वेस्टर्न रेल्वेसाठी 37. म्हणजे या जागांसाठी तुम्ही अप्लाय करा. क्लिअर? माझा क्लिअरली मत आहे की तुम्ही मुंबईसाठी, RRB मुंबईसाठीच अप्लाय करा. आता याच्यामध्ये स्पेसिफिकली इकडे आलो आपण. ओके, सेंट्रल रेल्वे, राईट. सेंट्रल रेल्वेमध्ये मुंबई सेंट्रल, त्यानंतर पुणे, सोलापूर, भुसावळ आणि नागपूर, राईट. हे तुमचे आता नागपूर, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ वगैरे हे जे जिल्हे आहेत ना, हे तुमच्या सेंट्रल रेल्वेमध्ये येतात. आणि सेंट्रल रेल्वेच्याच सर्वात जास्त वॅकन्सीज तुम्हाला इथं दिसतील. 1,078 वॅकन्सी सेंट्रल रेल्वेच्या आहेत. क्लिअर? त्यानंतर वेस्टर्न रेल्वे म्हणजे काय की तुमचा मुंबई पालघर पासून जो पट्टा चालू होतो गुजरातकडे, क्लिअर. वेस्टर्न रेल्वे ते म्हणजे असं होऊ शकतं की तुम्ही वेस्टर्न रेल्वेमध्ये लागला तर तुमची गुजरात वगैरे त्या भागामध्ये तुम्हाला पोस्टिंग मिळेल. क्लिअर? त्यानंतर साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे ज्याचं की बिलासपूरमध्ये, तुमचं बिलासपूर छत्तीसगडमध्ये सेंटर आहे, ज्याला ईस्टर्न विदर्भ म्हणतो आपला, म्हणजे भंडारा गडचिरोलीवाला तो भाग, तो तुमच्या याच्यामध्ये येतो साऊथ ईस्ट सेंट्रल रेल्वे. त्यानंतर साऊथ सेंट्रल रेल्वे जो की सिकंदराबाद मध्ये याचं हेडक्वार्टर आहे, आणि याच्यामध्ये मराठवाड्याचा बऱ्यापैकी रिजन आपला येतो. त्यानंतर कोकण रेल्वेमध्ये तुमचं रत्नागिरी, सिंधुदुर्ग वगैरे तो भाग येतो. क्लिअर? कशामध्ये? कोकण रेल्वेमध्ये. क्लिअर? आता तुम्हाला अप्लाय करताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, हे बघा जिल्हेही दिलेले आहे. कोकण रेल्वे मध्ये रत्नागिरी, ओके, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग. साऊथ ईस्ट सेंट्रल मध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली. क्लिअर? साऊथ सेंट्रल मध्ये नांदेड आहे, नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, छत्रपती संभाजीनगर, सिकंदराबाद रायचा थोडासा पार्ट तिकडला येतो. क्लिअर? हे सगळे जिल्हे वाईज तुम्हाला दिलेली गोष्ट आहे. क्लिअर? आता बघा टोटल RRB मुंबईच्या वॅकन्सीज किती आहेत? 1,193. RRB बिलासपूरच्या 522. बिलासपूर अप्लाय करण्याचा तर प्रश्नच येत नाही आपल्याला. सिकंदराबादला 1,420 वॅकन्सीज आहेत. पण मग सिकंदराबादचं तुम्हाला तेच सांगितलं की तुमची महाराष्ट्राच्या बाहेर पोस्टिंग होण्याची चान्सेस आहेत, जरी जास्त जागा असतील तरी. तो नांदेड वगैरे साईडचे जे विद्यार्थी आहेत ना, तुम्ही त्याचा विचार करू शकता, तुम्हाला फार बाहेर नेऊन टाकलं जाणार नाही. क्लिअर? त्यामुळे तुम्ही त्याचा विचार करू शकता. वॅकन्सीजही चांगल्या आहेत, राईट. आणि अप्लाय करणाऱ्यांची कसं असतं, साऊथ म्हणलं की थोडंसं अप्लाय करणाऱ्यांची, नॉर्थवाल्यांची अप्लाय करणाऱ्यांची संख्या थोडीशी कमी होते. पण मुंबईमध्ये बाहेरचे, महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी येतात. कुठलाही विद्यार्थी कुठल्याही झोन थ्रू अप्लाय करू शकतो. क्लिअर? त्यामुळे त्याचा तर काही प्रश्न नाही. तिकडल्या साईडला थोडंसं येणाऱ्यांची संख्या कमी असते. आपण मुंबईला जाऊ शकतो, मुंबईला जायला काही हरकतही नाही. 1,193 वॅकन्सीज आहे. वॅकन्सीजही चांगल्या आहेत, कॅटेगरी वाईजही दिल्या. जनरलला 336 आहेत, SC ला 219 आहेत, ST ला 106 आहेत, OBC ला 380 आहेत, EWS ला 152 वॅकन्सीज आहेत, राईट. त्यामुळे तुम्ही अप्लाय करू शकता. पुन्हा एकदा आपली बॅच आहे, तुम्हाला चांगल्या प्रकारचं गायडन्स त्या बॅचमध्ये मिळेल, राईट. अप्लाय करू शकता. चांगली तयारी करा. ITI वाल्या विद्यार्थ्यांनी तुमच्यासाठी सर्वात बेस्ट जॉब आहे. ALP टेक्निशियन चांगला हायली पेईंग जॉब आहे, राईट. त्यामुळे तर स्पेसिफिकली तुम्ही याच्यावर फोकस करा. तुम्हाला सेपरेटली कसं प्रिपरेशन ITI वाल्यांनी करायचं यासाठी सुद्धा मी व्हिडिओ घेऊन येतो, राईट.
तुर्तास मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.